मुंबई स्टाईल चिकन खिमा पाव. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले. व्हिडिओ पूर्णपणे पहा. हा चिकन खिमा शिजवताच एवढा गमगमट आलाय ना. वाट बघते कधी होते. आपला चिकन खिमा आता इथे रेडी झालेला आहे. हे इथे आपल्या खिमा पाव खायला रेडी झालेलं आहे. थाळी सजलेली आहे मस्तपैकी खायला. चला आता खाऊन घेऊया मस्त. आज मस्तपैकी घरच्या घरी मुंबई स्टाईल चिकन पाव आम्ही खाल्लेला आहे आणि मस्त ताव मारलेला आहे. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. शुभ सकाळ. आता आज बऱ्याच दिवसानंतर एक रेसिपीचा व्हिडिओ बनवणार आहे आम्ही आणि ती रेसिपी म्हणजे चिकन खिमा. बऱ्याच दिवसानंतर रेसिपी बनवतोय. तर पण आज ही रेसिपी बनवणार ती म्हणजे आमचे घरचे हेड शेफ म्हणजे माझा मिस्टर, माझे नवरा आहे ना, ते बनवणार आहेत. तर बघा कसं ते, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशा प्रकारे आम्ही बनवते ते आणि खायला कसं लागणार आहे ते तुम्हाला शेवट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर नक्की कळेल. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे आहेत आमच्या घरचे हेड शेफ म्हणजे आमच्या श्रुतिकाचे पप्पा. तर मग आज तुम्ही काय बनवताय? आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल चिकन खिमा. अच्छा, मग काय तयारी झाली त्यासाठी? आपण पावाबरोबर. अच्छा, पाव आणि चिकन खिमा. पाव, चिकन खिमा पाव. चला या बनवायचं. आपण इथे हिरव्या मसाल्याचे वाटप करणार आहे. त्यासाठी आपण साहित्य घेतलंय कोथिंबीर, पुदिना, 4 हिरव्या मिरच्या, धणा आहे, अख्खा जिरा आहे, जाडी वेलची आहे, 2 हिरव्या वेलच्या आहेत, काही काळी मिरी आहेत. ते आपण एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला हिरवी चटणी बनवायची. तर आपण 2 चमचे इथे आपण दही घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला इथे धणा जिरा पेस्ट टाकायचे त्याच्यामध्ये आणि थोडं 1 चमचा तिखट मसाला टाकायचा आहे आणि ते आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे पूर्ण. काय केलं त्याच्यासाठी तुम्ही? साहित्य बघा. अच्छा, आपण घेतलंय चिकन किमा अर्धा किलो. हा, त्याच्यानंतर बारीक कापलेला कांदा आहे, 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे ही आपली हिरवी चटणी आहे आणि इथे आलं लसूण पेस्ट आहे, थोडे हिरवे वाटाणे आहेत आणि आपण इथे टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. लाल तिखट आहे, हळद आहे, धणा जिरा पावडर आहे आणि इतर साहित्यामध्ये आपल्या रेग्युलर वापरायचं तेल, मीठ आणि अजून काही लागलं तर आपण टाकू. दही वगैरे पण आहे, ते आपण तुम्हाला नंतर दाखवतो. त्याच्याला आपण प्रिपरेशन करायला चालू करूया. इथे आपण मोठी अशी एखादी भांडं इथे घ्यायचं. आम्ही इथे कुकरचं पसरट भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चिकन खिम्यासाठी ना तेल भरपूर लागतं म्हणून इथे आपण जवळपास 3 ते 4 टेबलस्पून मोठे चमचे आपण तेल घेतलेलं आहे. इथे तेल पहिलं एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला तमालपत्र टाकायचं आहे आणि मग कांदा टाकायचा आहे. आता इथे आपण तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे आता कांदा टाकत आहोत. कांदा एकदम चांगला लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला त्याला सध्या पहिला आपण गॅस फास्ट ठेवलेली आहे, नंतर मग गॅस थोडी कमी करून एकदम पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला परतवायचं. इथे बघा कांदा अजून आपण परतवून घेतोय, अजून लाल नाही झालेला आहे अजून. पण आपला हे कांदे कसे कांद्याच्या क्वालिटीवर आहे. सुका कांदा असेल तर लवकर होता, पण आता सध्या मार्केटमध्ये ओले कांदे आल्यामुळे ते आपल्याला जरा जास्त परतवून घ्यावं लागत आहे आणि थोडा वेळ लागेल आपल्याला हे करायला. ओव्हरऑल रेसिपीचा टाईम आहे जवळपास 1 तास लागतो आपल्याला, कारण सगळं काय आपल्याला वाफेवर शिजवावं लागतं आणि पेशन्सने जरा काम करावं लागतं. आता आपण इथे 2 टोमॅटो प्युरी बनवलेली आहे, ती आपण टाकलेली आहे आता इथे आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवत राहायचे. आता आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, थोडा धणा जिरा पावडर आणि थोडासा लाल तिखट मसाला ॲड करायचा आहे. आपण लाल तिखट मसाला आपल्या चवीनुसार ॲड करायचा आहे, कारण आपण दहीमध्ये पण लाल तिखट मसाला ॲड केलेला आहे. प्लस आपल्या हिरव्या वाटणामध्ये पण मिरच्या आहेत, तर तिखट आपल्याला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे इथे ॲड करायचं आहे. आता पाहू शकता कसा गोल्डन कलर आलेला आहे कांदा टोमॅटोचा.
तर आपल्याला थोड्या वेळानंतर याच्यामध्ये चिकन किमा ॲड करायचा आहे आणि तो मस्तपैकी परतून घ्यायचा जवळपास 10 मिनिटं. पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटोला आपल्याला इथे तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ही आपली आलं लसूण पेस्ट आहे ती पूर्ण आपल्याला इथे ॲड करायची. इथे आलं लसूण पेस्ट जास्त लागते. जवळपास आम्ही 3 ते 4 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. ती अशी मस्तपैकी एकदम मिक्स करून घ्यायची. सगळं सारण सगळं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला इथे त्याला हलवत राहायचं पूर्ण. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर जो सुगंध यायचा वा मस्त एकदम वाटतं. आता आपल्याला इथे चिकन किमा ॲड करतोय आपण. बघू शकता कसं सुक्का आहे एकदम सुटसुटीत आहे एकदम. त्याच्यामध्ये आपण पाण्याचा अंश जास्त ठेवलेला नाही आहे धुतल्यानंतर. आपल्याला चिकन किमा पूर्ण आपल्याला इकडे त्याला मस्तपैकी 10 ते 15 मिनटं आपल्याला त्याला सुटसुटीत होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे पहिलं या आपल्या कांद्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये. आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपल्याला हिरवा मसाला, हिरवा चटणी आणि दही वगैरे ॲड करायचं आहे. इथे आपण आता चिकन किमा ॲड केल्यानंतर ना जवळपास आपल्याला इथे सारखं त्याला असं ढवळत राहायचं. सुरुवातीला चिकन किमा थोडासा आपला खाली लागू शकतो आणि जेव्हा तो जसा शिजत जातो ना तसा तो एकदम सुटसुटीत होत जातो. आता बघू शकता अजून त्याला पाणी सुटेल थोडासा. त्यानंतर मग सतत आपण असं ढवळत राहू त्याला आणि मग तो थोड्या वेळाने असं शिजत जाईल. आपण ही आता हिरवी चटणी जी आपण सुरुवातीला वाटून घेतलेली ती आता आपल्याला इथे ॲड करायची किमामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला ना एकदम आपला इराणी स्टाईल जो किमा असतो पारंपरिक पद्धतीचा त्याप्रमाणे आपल्याला असं थोडंसं हिरवट प्रकारचा इथे किमा पाव आपल्याला खायला मिळेल जो पारंपरिक आहे एकदम. ते आपण टाकून घेतल्यानंतर बघा या किमाचा रंग कसा चेंज होईल. आपण याच्यामध्ये लाल मसाला पण ॲड करणार आहे त्याच्यामुळे पूर्ण एकदम ग्रीनिश नसणार आहे. तर हा एकदम आपला ब्राऊन कलरचा थोडाफार दिसेल. जेणेकरून आपल्याला हे मस्त एकदम दिसायला पण छान असेल आणि चव पण मस्त लागेल. आता आपला किमा शिजतोय. मध्ये मध्ये असं थोडा ढवळून बघायचं कारण तो खाली लागला नाही पाहिजे. बघा आता कलर बघा कसा एकदम ग्रीन कलर झाला एकदम. आता आपण इथे थोडं आपल्या भांड्यावर ढाकण ठेवणार आहात आणि शिजून देणार आहात त्याला. बघा इथे तुम्ही थोडं पाणी सुटलं आहे त्याला. आता तर थोडा टाईम एक 10-15 मिनटं आपण ढाकून त्याला शिजवायचं आहे त्याला. आपण आता इथे हिरवे वाटाणे आपण इथे ॲड करतो. ताजे हिरवे वाटाणे इथे वाफण वगैरे घ्यायची गरज नाही कारण हे आपल्याला या रेसिपीचा जो आपला कुकिंग टाईम आहे त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे आपोआप शिजतील याच्यामध्ये. आता कलर बघा कसा मस्त एकदम हिरवट आलेला आहे. आणि याच्यानंतर आपल्याला ना जे आपण दहीचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. दहीमुळे थोडा आंबटपणा येणार आहे आपल्याला. हे बघा इथे आपण ॲड करतो दहीमध्ये जे आपण मगाशी जे मिश्रण दाखवलं ते ॲड करतो इथे. दहीमुळे ना चिकनला एकदम रिच फ्लेवर येतो. बघू शकता कलर एकदम मस्त एकदम आलेला आहे. आता जवळपास आपल्याला इथे थोडंसं गरम पाणी ॲड करून त्याला एक जवळपास 20 ते 25 मिनटं त्याला एकदम शिजेपर्यंत आणि तेल सुटे असं तेल साईडला अशी तेल सुटलं पाहिजे एकदम. तेलाची अशी कढा आली पाहिजे साईडला. सगळ्यात शेवटी आपल्याला प्रत्येक रेसिपीचा जो मेन इन्ग्रेडियंट असतो ते म्हणजे चवीपुरते मीठ. इथे आपण चवीपुरते मीठ ॲड करतो आहे. सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकतो कारण इतर पण इन्ग्रेडियंट होते त्याच्यामुळे एक अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. आणि मीठ घालून झाल्यानंतर थोडं आपण हलवून घेऊया. बघू शकता थोडा आता तेल सुटत चाललं आहे आणि चिकन किमा पण आपला आता शिजत चालला आहे. तर अजून आपल्याकडे वेळ आहे जवळपास 20 मिनटं आपल्याला मंद आचेवर याला व्यवस्थितपणे एकदम शिजू द्यायचं.
चांगला एकदम पूर्णपणे शिजल्यानंतर पावावर आपल्याला खायला मजा येणार आहे. अजून थोडा याच्यामध्ये शेवटी आपल्याला कसुरी मेथी पण ॲड करायची, पण ती कशी ॲड करायची ते तुम्हाला थोड्या टायमाने कळणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही स्वतःहून घरी ट्राय करू शकता. चिकनच्या जागी तुम्ही मटनही करू शकता, मटन किमा पण करू शकता. मटन किमाचा शिजण्याचा वेळ थोडा जास्त आहे, 1 ते 1.5 तास लागेल तुम्हाला शिजायला. आणि चिकन किमा लगेच शिजतो. रेसिपी सेमच आहे, बाकी पद्धत सगळी सेमच आहे, फक्त चिकनच्या जागी तुम्ही मटन किमा ॲड करू शकता. पाहू शकता आता तुम्ही जवळपास 15 मिनटं शिजवल्यानंतर तुम्हाला इथे थोडा आपला चिकन किमा आहे तो असं घट्टसर झालेला आहे आणि थोडाफार तेल सुटायला लागला आहे. अजून पण शिजलेला नाही आहे. थोडं आपल्याला तिथे गरम पाणी ॲड करायचं आहे. आपण एक छोटी वाटीवरून थोडंसं गरम केलेलं पाणी आपण इथे ॲड केलेलं आहे आणि परत याला जवळपास 10 ते 15 मिनटं अजून थोडं शिजवून घ्यायचं. कारण आपल्याला थोडंसं एक पातळसरच पाहिजे, कारण आपल्याला पावाबरोबर खायचं आहे किमा, त्याच्यामुळे आपण इथे गरम पाणी ॲड केलेलं आहे. इथे एका तडका पॅनमध्ये 2 चमचे बटर घेतलेलं आहे. या बटरमध्ये आपल्याला कसुरी मेथी थोडी अशी कुस्करून टाकायची आहे आणि हा बटर पूर्ण असं ना एकदम वितळला पाहिजे. त्याच्यानंतर कसुरी मेथी टाकायची आहे आणि हे बटर आपण हे आपल्या चिकन किमामध्ये टाकायचं आहे. इथे आपण आता कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि आता बटर आपलं पूर्ण एकदम वितळलेलं आहे. आपल्याला आता हे आपल्या मेन रेसिपीमध्ये टाकायचं आहे. बघा किती मस्त झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे. वाव, तोंडाला पाणी सुटलं. ते नुसतं वाजाने तोंडाला पाणी सुटतंय. अजून ते शिजतंय, थोडंफार अजून शिजायचंय, पण असंच नुसतं शिजवता किती मस्त वास येतो. इथे आपण ॲड केलेलं आहे बटर आणि कसुरी मेथी आणि थोडासा आपल्याला आता इथे गरम मसाला पावडर असते आपल्या घरी, ते फक्त 1 चमच्यावर इथे ॲड करायचं आहे. इथे आपण आता थोडासा गरम मसाला टाकतोय. आपला रेग्युलर गरम मसाला असतो तोच टाकायचा. हा, चिकन किमा शिजवताच एवढा घमघमाट आलाय ना, वाट बघते कधी होते. आणि काय मस्त तोंडाला पाणी सुटलंय. तुमच्याकडे पण जर अशी रिॲक्शन पाहिजे असेल ना, तर जी पद्धत दाखवल्यानंतर तुम्ही व्यवस्थित तुम्ही करा. म्हणजे स्टेप बाय स्टेप. थोडा वेळ लागतो जरा याच्यासाठी, पेशन्स पाहिजे, पण खरंच टेस्टी लागणार. मला भूक लागली भरपूर. किती वेळ लागेल तरी पण अजून हार्डली अजून 10-15 मिनिटांमध्ये आपला चिकन किमा रेडी होईल पूर्णपणे शिजून. त्याच्यानंतर आपण मस्त पाव घेऊन ताव मारूया. आता आपण हा चिकन किमा बनवलाय. मटन किमा जर बनवायचं असेल तर अशीच पद्धत आहे ना? हा, मी या व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलेलं आहे. चिकन किमाच्या जागी फक्त मटन किमा ऍड करा, बाकी पद्धत सगळी सेम आहे. फक्त शिजवण्याचा टाइम तुमचा वेरी असेल तर चांगलं खाण्यासाठी थोडी वाट बघावी लागते. थोडं डाएट बीट बाजूला ठेवायचं. जर असं टेस्टी खायचं असेल ना, डाएट बीट विसरून जायचं. कधीतरी मजा येते खायला. आपला चिकन किमा आता इथे रेडी झालेला आहे. बघू शकता किती मस्त तेलाची एकदम हे आलेली आहे, करा आलेली आहे पूर्ण आणि मस्त शिजलेलं आहे. तर आपण आता याला मस्त एकदम प्लेटिंग करूया आणि मग टेस्टिंग करूया. ठीक आहे, चिकन किमा पाव खायला रेडी आहे ना? खूप मस्त वास येतोय. हो हो हो, खायच्या अगोदर फक्त वासानेच फक्त पागल झालेले आहेत. खाल्ल्यानंतर काय होणार आहे? हे इथे आपल्या खिमा पाव खायला रेडी झालेलं आहे. थाळी सजलेली आहे मस्तपैकी खायला. चला आता खाऊन घेऊया मस्तपैकी. तर हे खिमा पाव आम्ही बनवलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की पाहिला असेल. त्याचप्रमाणे तुम्ही इथे मटन किमा पाव पण बनवू शकता सेम रेसिपीने. तर बघा किती दिसायला किती मस्त वाटतं. आता आपण टेस्ट करून बघूया आणि मग सगळ्यांचे आपण रिव्ह्यू घेऊया. मग श्रुतिका, कशी आहे टेस्ट? खूप मस्त. कसं झालंय? रेस्टॉरंट स्टाईल झालंय की घरगुती? रेस्टॉरंट सारखा. मुंबई स्टाईल किमा पाव, चिकन किमा पाव. तर या सगळ्यांनी खायला या. मग कसा वाटला चिकन किमा पाव? मस्त झालं. खरंच खूप टेस्टी झालं. हो, तुला तर अगोदरपासूनच भूक लागली. जेव्हा बनवत होतो तेव्हाच किती छान वास येतो, छान वास येतो. आता खाऊन टाका सगळं. शिजवत असं तोंडाला पाणी सुटलं. आता खरंच सगळ्यांना भूक लागली तर आम्ही जेवण घेतो, मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला.
आज मस्तपैकी घरच्या घरी मुंबई स्टाईल चिकन पाव आम्ही खाल्लेला आहे आणि मस्त ताव मारलेला आहे. तर मंडळी आताच आमचं जेवण झालंय. मस्तपैकी मुंबई स्टाईल घरच्या घरी आम्ही चिकन खिमा पाव बनवलेला आहे. आम्हाला तर भरपूर आवडला. जर तुम्हाला सुद्धा अशा म्हणजे मस्तपैकी जो चिकन खिमा पाव आम्ही बनवलाय त्याचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप पहा. जर तुम्हाला सुद्धा मुंबई स्टाईल चिकन खिमा पाव घरच्या घरी खायचा असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही रेसिपी बनवू शकता. आधी सुद्धा ही रेसिपी आम्ही बनवलेली पण तेव्हा व्हिडिओ बनवू शकला नाही. आता आम्ही बनवलंय तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा घरी. आणि जर म्हणजे घरी जर बनवलं आणि तुम्हाला आवडलं तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि आमचे असे व्हिडिओ पाहता. काळजी घ्या. बाय बाय. टाटा.